सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. मुख्यमंत्री मौन बाळगत असल्यामुळे नेते बेफाम. अमित साटमांच्या वर्तणुकीवर राज ठाकरेंचा संताप. मनसेकडनं अमित साटम यांच्या राजीनाम्याची मागणी. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे दोन पक्षाकडनं मला टार्गेट केलं जातंय. आम्ही फील्डवरती काम करणार आहे. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. राज ठाकरेंसह राऊतांना अमित साटम यांचं उत्तर. तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवरती असणं नाही. फील्डवर राहून तुम्ही काय केलं? मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक, तर साटमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडनं सारवासारव. मुंबईतल्या दुर्घटनेवर साटम फिदी हसतायत. भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा निशाणा, तर आधी स्वतःचा पक्ष सांभाळा. भाजपच्या नवनाथ बन यांचं टीकाकारांना उत्तर. राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे. फक्त दानपेटीवरती डल्ला नाही तर राम आणि सीतेची आभूषणं चोरीला. उद्या मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन करणार. संजय राऊत आक्रमक. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाहीत. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडेंच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडेंचा आरोप. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे महापौर संतापले. पुढील 3 तासात मुंबईचं उपनगर, पालघर, रायगड, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी साचल्यामुळे अंधेरी सेबवे वाहतुकीसाठी बंद. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरार, तुळीन, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरही पाण्याखाली. विरारमध्ये गुडगापर तर नाला सोपाऱ्यात कमरे इतकं पाणी साचलं. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. पालघर ठप्प. पावसामुळे 3ही मार्गावरची रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं. रस्ते वाहतूक सध्या सुरळीत.